नमस्कार, मी प्रतीक क्षीरसागर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 10वीच्या रिझल्टची आतुरतेने वाट बघतच आहोत. आता काहीच दिवस राहिलेत रिझल्ट लागण्यासाठी आणि काही सांगू इच्छितो की येत्या 15 जुलैपासून आपण ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत. 11वी सायन्सचे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो चारही सब्जेक्ट्सचे. परंतु तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. जसं सांगितलंय, फॉर रजिस्ट्रेशन प्लीज विजिट www.mind-b.com वर जाऊन तिथे जाऊन आधी तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओज दिसतील. सुरुवातीला व्हिडिओज बघा. आधी बेसिक कन्सेप्ट्स आहे, त्याच्यामध्ये बेसिक लेक्चर बद्दल आम्ही सांगितलेलं आहे. तुमचा सिलेबस बद्दल आम्ही सांगितलंय. का तर सिलेबस बदललाय. ह्या वर्षी 12वीचाही सिलेबस बदललाय आणि पॅन्डेमिक कोरोनामुळे अजून काय काय चेंज होईल ते सांगता येत नाही. परंतु अभ्यासक्रम बदलल्यामुळे येणारे क्वेश्चन पेपर सुद्धा डिफिकल्ट असतील, टफ असतील. आणि ऑलरेडी आपला ब्रेक झालाय, आपण फार उशीर झालो आहोत. परंतु आता नाही, आता आपण सुरू करणार आहोत. रिझल्ट तर लागणारच आहात, आपण 11वीत जाणारच आहात, त्यात काही शंका नाही. परंतु ज्यांचे ध्येय निश्चित आहेत अशांसाठी तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्यांचे ध्येय निश्चित नाहीये, तर आज मी तुम्हाला करिअर गायडन्स म्हणूनच काही विशिष्ट एक्झाम्सची, विशिष्ट करिअर्सची या ठिकाणी माहिती देणार आहे. तिथून ज्यांचे करिअर निश्चित नाहीये त्यांना करिअर निश्चित करण्यासाठी फायदा होईल. सब्जेक्ट ते आजच चूज करतील आणि इथून पुढे कारण कसं असतं की भविष्यात आपण ज्या गोष्टी विचार करत असतो की मला ह्या फील्डमध्ये असं काम करायचं, मग त्यासाठी आपण आजच काहीतरी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. मग ते निर्णय चुकू नयेत, त्यासाठी आपण तो निर्णय, कारण हा टर्निंग पॉईंट आहे तुमचा. 10वी नंतर 11वी 12वी हे 2 वर्ष तुमचे टर्निंग पॉईंट आहे लाईफचा. कारण याच्यानंतरच तुम्ही त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ग्रॅज्युएशन करणार आणि मग तिथंच तुम्हाला नोकरी करायची आयुष्यभर त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये. म्हणून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन लागतं. त्यामुळेच मी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक एक्झाम बद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. तर मग त्यासाठी लक्ष द्या आणि व्यवस्थित ऐका विद्यार्थी मित्र. तर 11वी सायन्सचे ऍडमिशन सध्या ओपन आहेत. रजिस्ट्रेशन करा www.mind-b.com ला. 15 जुलैपासून क्लासेस सुरू होतील. आणि जर काही डाऊट असतील तर मला स्क्रीनवर नंबर दिसतोय 9834841659. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात किंवा कॉलही करू शकतात. आणि त्याचबरोबर 11वी सायन्स बोर्ड तर आहेच, बेसिक कन्सेप्ट तर आहेत, पण त्याचबरोबर आपण KVPY, जेई, नीट, सीईटी, NDA, एम्स यांची तयारी सुद्धा आपण 11वी पासूनच करणार आहोत. कारण ह्या ज्या एक्झाम्स आहेत, ह्या दोन्ही एक्झाम्स, या सगळ्या एक्झाम्सला 11th प्लस 12th ज्या दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या दोन्ही वर्षांची तयारी करावी लागते. म्हणून आपण सोबतच तयारी करणार आहोत, सायमल्टेनियस, बोर्ड प्लस नीट, जेई, KVPY. त्याच एक जर टॉपिक मी जर तुम्हाला शिकवला तर तो डिटेलमध्ये असणार आहे. तर त्याआधी करिअर गायडन्सचं मार्गदर्शन घ्या प्रत्येक एक्झामचं. मग तिथून मी तुम्हाला सांगेल प्रत्येक एक्झामचे काय फायदे आहेत, काय नाहीये. ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आम्ही तुम्हाला आता इथे मी फर्स्ट KVPY घेतलाय, नंतर सगळ्या एक्झाम्स एक सोबत एक स्लाइडवर घेणार आहे. तर KVPY काय आहे? KVPY आहे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. ओके. पण ही एक्झाम आपण कधी देऊ शकतो? तर ही एक्झाम आपण देऊ शकतो 11वी, 12वी आणि BSc फर्स्ट इयरला. 3 वर्ष ही तुम्हाला एक्झाम देता येते कंटिन्युअसली. 11वीला स्ट्रीम SA म्हणून आहे, 12वी SB, BSc फर्स्ट SX, SB और SX असं म्हणून एक क्वेश्चन पेपर असतो आणि SA चा क्वेश्चन पेपर 11वीचा असतो. BSc फर्स्टला गेल्यावर सुद्धा 12वीचाच सिलेबसवर फक्त थोडंसं BSc 12वी जे कॉमन आहे ते त्यावर जास्त भर दिलेला असतो. SB, SX यांच्यासाठी एकच पेपर असतो. ही एक्झाम आहे. ही एक्झाम IISc, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर मार्फत अरेंज केली जाते. आणि ह्या एक्झाम मध्ये जे मुलं पास होतात, जे मुलं इंटरव्ह्यू क्रॅक करून त्यांना फेलोशिप अवॉर्ड होते, KVPY ची फेलोशिप त्यांना अवॉर्ड होते, अशा विद्यार्थ्यांना BSc फर्स्ट नंतर 5,000 रुपये महिना आणि MSc ला गेल्यानंतर MSc चे जे 2 वर्ष असतात किंवा MS, BSc 1, BSc चे 3, BS चे 4 आणि MSc चे 2, MS चे 2, तर MSc ला 7,000 रुपये स्कॉलरशिप. आता तुम्ही म्हणणार सर BSc माहिती आहे आम्हाला, MSc माहिती आहे, मग तुम्ही BS आणि MS ह्या 2 गोष्टींचा उल्लेख इथे का करतायत? तर BS हे 4 वर्षाचं असतं आणि MS 2 वर्षाचं. त्यात तुम्हाला इंटिग्रेटेड, आता ही इंटिग्रेटेड काय कन्सेप्ट आहे हे मी तुम्हाला सांगेलच, परंतु एवढी स्कॉलरशिप दर महिना पर मंथ तुम्हाला
मिळते जर तुम्ही ह्या एक्झामला एफर्ट घेऊन जर ही एक्झाम तुम्ही क्रॅक केली तर. IISc आणि फंडिंग एजन्सी आहे DST इन्स्पायर प्रोग्राम, DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्पायर प्रोग्राम. आता DST इन्स्पायर काय आहे तर हेही मी तुम्हाला सांगतो. तर त्याआधी फक्त लक्षात घ्या की 11वी 12वी BSc फर्स्ट इयर तिन्ही वर्ष ही एक्झाम देता येते. आपण ह्या एक्झामवर जास्त फोकस करणार आहोत कारण आपण 12वी नंतर नीटला जेईला आपण एक एक 2-2 वर्ष रिपीट करत असतो. आणि रिसर्चर म्हणून किंवा एक चांगल्या किंवा सायंटिस्ट जर व्हायचं असेल तर ह्या फील्ड KVPY थ्रू आयसरला ऍडमिशन घेऊन रिसर्च करून तुम्ही सायंटिस्टच्या पोस्टसाठी अप्लाय करून इंटरव्ह्यू करून सायंटिस्ट C होऊ शकतात, सायंटिस्ट B होऊ शकतात, शास्त्रज्ञ तुम्ही होऊ शकतात. तर फ्युचर नंतरचा झाला परंतु त्याला काहीतरी बेस लागत असतो. प्रत्येक गोष्टीला एक बेस लागत असतो. तर बेससाठी सर्वात महत्वाचं आहे KVPY. आणि माझं असं म्हणणं आहे की सर्व जितके पण 11वी सायन्स घेणारे स्टुडंट आहेत आपल्या रिजनमध्ये फक्त 90% लोकांना KVPY ची इन्फॉर्मेशन नाही की KVPY काय आहे. शासन आज चांगल्या कॅन्डिडेटसाठी, हुशार मुलांसाठी, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि ज्यांची म्हणजे गरीब आहेत, घरची परिस्थिती नाही आहेत, असे जे विद्यार्थी आहेत. कारण इंजिनिअरिंगची फीस आज आपण गव्हर्नमेंटची बघतो 60-70 हजार रुपये वर्षाला आहे. मेडिकलची पण त्याच्यापेक्षा जास्त एका वर्षाची फीस आहे. परत राहणं, खाणं, पिणं, हॉस्टेल हा खर्च वेगळा. तर त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटनी फॅसिलिटी दिली जी आपल्याला माहिती नाहीये. बऱ्याच मुलांचे स्वप्न अपूर्ण राहतात, काही अडचण असतात. तर त्यासाठी त्यांनी विचार व्यवस्थित करा आणि तुमची फील्ड व्यवस्थित निवडा. जर तुम्ही KVPY क्रॅक केली तर तुमचं स्वतःचं शिक्षण तुमच्या स्वतःच्या पायावर होऊ शकतं. तुम्हाला मंथली स्कॉलरशिप मिळू शकते, आई वडिलांचा पैसाही वाचेल, प्लस एक रेप्युटेशन, एक अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड विनर असणार तुम्ही इंडियाचा, तुमच्या बॅचचा. फार कमी जण नॅशनल अवॉर्ड विनर असतात प्रत्येक रिजन मध्ये. तर हे झालं KVPYचं. तर त्याच्यानंतर इन्स्पायर. जर तुम्ही 12th बोर्डमध्ये टॉप 1 रिस्पेक्टिव्ह बोर्ड, CBSE असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा अदर स्टेटचं एखादं स्टेट बोर्ड असेल, तुम्ही टॉप 1% मध्ये जर आलात तर तुम्ही इन्स्पायर स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात. मोर दॅन 85% लागतात त्याला सायन्स स्ट्रीम मध्ये. PCMचा ग्रुपिंग सुद्धा तुमचा चांगला पाहिजे. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, फिजिक्स केमिस्ट्री बायो, PCB किंवा PCMBचा ग्रुपिंगचा सुद्धा तुमचा चांगला पाहिजे. त्यात सुद्धा तुम्ही टॉप 1% मध्ये आलेले पाहिजे. तर इन्स्पायर स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करू शकता. तर ही इन्स्पायर स्कॉलरशिप असते 80,000 रुपये पर इयर फॉर 5 इयर्स. आणि त्याच्यात 60,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप दिल्या जाते. आणि जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर आणि 20,000 रुपीज कंटिजन्सी ग्रांट असतो. दर वर्षाला हा कंटिजन्सी ग्रांट दिला जातो. आणि याच प्रोग्रामचा असा फायदा आहे जर तुम्ही, आणि ही स्कॉलरशिपची आधी कंडिशन आहे का की जे स्टुडंट्स BSc ला ऍडमिशन घेतात टॉप 1% मध्ये असून बेसिक सायन्सेस कडे येतात अशा स्टुडंट्सला ही स्कॉलरशिप इन्स्पायर प्रोग्रामद्वारे मिळत असते. इन्स्पायर SHE स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन असं या प्रोग्रामचं नाव आहे. स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन SHE. BSc ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असते जे की हुशार असतात आणि त्यांना बेसिक सायन्सेस मध्ये येऊन डेव्हलप करायचंय. इंडियाच्या जितका पण क्वालिटी रिसर्च चालतोय, इंडियाचे जितके पण रिसर्च सेंटर आहे. बट जर तुम्ही BSc ला तुमचा रिझल्ट मेंटेन ठेवला, आणि ठेवायचाच आहे आपल्याला, BSc MSc ला आपल्याला 85+% ठेवायचेच आहेत. आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड आपला चांगलाच ठेवायचा आहे. ठेवला तर समर मध्ये दरवर्षी तुम्हाला 2 महिने 2 मंथ्स म्हणजे दीड ते 2 महिने, पण 2 महिने धरून त्याला तुम्हाला एक चांगल्या रिसर्च सेंटरमध्ये समर व्हॅकेशन प्रोग्रामच्या अंडरमध्ये चांगल्या सायंटिस्टच्या टीम खाली इंटर्नशिप करता येते पर इयरला. तिथे शॉर्ट लिस्टिंग असते. जर तुम्ही इन्स्पायर फेलो आहात तर तुमचे मार्किंग्स ऑलरेडी वाढतात. जर तुम्ही KVPY आहात तर तुमचे मार्क्स वाढतात आणि तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि एकदा जर तुम्ही इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झाले तर त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या रिसर्चर्सच्या अंडरमध्ये इंटर्नशिप करू शकता. ही इंटर्नशिप होत असते आयुकाला इंटर्नशिप होत असते. परत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोर आहे, बरेच इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर आयसर सुद्धा आहे, तिथे समर व्हॅकेशन प्रोग्राम चालतात. आणि ह्या 85%चा टॉप 1%चा आणि इन्स्पायर स्कॉलरशिपचा अजून एक बेनिफिट आहे की तुम्हाला आयसरची एंट्रान्स, आता आयसर काय आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, हे आयसरचं फुल फॉर्म आहे. आणि ह्या आयसरची जर एक्झाम तुम्हाला द्यायची असेल
तर त्यासाठी तुम्हाला टॉप 1% मध्ये यावं लागतं, पहिली कंडिशन. दुसरी, तुम्ही केव्हीपीवाय क्रॅक पाहिजे, ही जी केव्हीपीवाय इथे दिली ती. तिसरी, तुमचा जेईई मेन्स ऍडव्हान्स रँक टॉप 10,000 मध्ये पाहिजे, तो पण ऑल इंडिया. तेव्हाच तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट, इथं फुल फॉर्म देतो आयसरचा, ऑल इंडिया 5 इन्स्टिट्यूट आहेत फक्त जिथे BS MS प्रोग्राम होतात, इंटिग्रेटेड MS, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ह्या ठिकाणी तुमचे ऍडमिशन्स होतात. पण त्यासाठी क्रायटेरिया हा आहे. तर हे एक करिअर फार ब्राईट आहे इकडे. जर तुम्ही केव्हीपीवाय क्रॅक केली, बोर्डात चांगला रिझल्ट आणला, इन्स्पायर स्कॉलरशिप जर तुम्हाला मिळाली, तुमचा PCM PCB चांगला आहे, तर तुम्ही इझिली ही स्कॉलरशिप मिळवू शकता. आणि आयसरची एंट्रन्स एक्झाम क्रॅक करून त्याची पण आम्ही तयारी करून घेणार आहोत. तिथेच त्या एक्झाम्सला काही पर्टिक्युलर सिलेबस आहे, पर्टिक्युलर क्वेश्चन्स असतात जे की आपल्या नीट जेईच्या थोड्या स्ट्रीम पासून वेगळे आहेत, थोडासा पॅटर्न वेगळा असतो, इव्हन केव्हीपीवायचा सुद्धा. तर हे सगळं गायडन्स तुम्हाला चांगल्या टीचर्सच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे. पण फक्त एफर्ट्स जर केलेत आणि हे जर आपण अचीव्ह केलं तर उद्या चालून भविष्यात शास्त्रज्ञ होणं काही अवघड गोष्ट नाही आपल्यासाठी. नेक्स्ट आपण येऊ जेईई जॉईंट एंट्रन्स एक्झाम. याच्या थ्रू इंजिनिअरिंगसाठी आपल्याला ऍडमिशन मिळतं. आता आधी 360 मार्काची होती, बट ह्या वर्षी 2020 ला याचा पॅटर्न बदललाय. 300 मार्क्सची ही एक्झाम केलेली आहे त्यांनी. आधी 30 क्वेश्चन्स होते, आता 25 आहे आणि 4 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे PCM ग्रुपचा 2020 साठी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी. याचे 2 पार्ट असतात, मेन्स प्लस ऍडव्हान्स. मेन्स मध्ये तुम्हाला टॉप 3 लाख मध्ये यावं लागतं. जर तुम्ही मेन्स मध्ये टॉप 3 लाख मध्ये जर आला, 2.5 to 3 लाख, तर तुम्ही ऍडव्हान्सला सिलेक्ट होतात. तेव्हा तुमचं सिलेक्शन होतं ऍडव्हान्सला. ऍडव्हान्स मध्ये टॉप 10,000 जे स्टुडंट असतात त्यांचं सिलेक्शन होत असतं IITला, त्याच्यानंतर IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, जे आपल्या जालन्यात मराठवाडा कॅम्पस, ICT जालना मराठवाडा कॅम्पस म्हणून आपल्या इथे जालना जिल्ह्यात ICTची एक ब्रांच आलेली आहे. मागच्या 2 वर्षाआधी, 2 वर्षापासून ब्रांच चालत आहे आणि इतकं चांगलं इन्स्टिट्यूट आहे. याचं NIRF रँकिंग 2019 जर अनालिसिस केलं तर 12th नंबरला पूर्ण भारतात आहे अमंग IITs. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क्स मध्ये NIRF रँकिंग याचा 12 आहे. हे पण एक चांगलं इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही याला सुद्धा अप्लाय करू शकता. हा, CET थ्रू सुद्धा तुम्ही याला अप्लाय करू शकता. पण जेईचा पण एक कोटा आहे, तुम्ही मुंबईच्या ब्रांचला तिथे अप्लाय करू शकतात. भुवनेश्वरला एक ब्रांच आहे, जालन्याला. फक्त ऑल इंडिया 3च ब्रांच आहे. तर जेईई याच्यासाठी युजफुल आहे की IIT, NIT, ICT, VIT अशा बऱ्याच जिथे जेईचा कोटा आहे तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळतं, याच्यात तुम्ही अप्लाय करू शकतात. ही फार महत्वाची एक्झाम आहे, अवघड आहे, परंतु आतापासून अभ्यास केला तर ही क्रॅक करणे सोपं आहे, ऑल इंडिया रँक आणणे सोपं आहे. नेक्स्ट, नीट नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. ही मेडिकलसाठी असते. MBBS, BAMS जितके पण मेडिकलचे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी असते. नॅशनल लेवलला जितके पण चांगले कॉलेजेस आहेत, 720 मार्क्सची असते नीटची एक्झाम. 360 बायोला दिलेले आहेत त्यांनी आणि 180 फिजिक्स केमिस्ट्री असा दिलेला आहे त्यांनी. 720 मार्क्सची एक्झाम आहे. आणि मी बऱ्याच मुलं बघतो की ते दर 2-2 वर्ष ही एक्झाम रिपीट करत असतात. एवढी अवघड एक्झाम आहे. दर 2 वर्ष 1 इयर 2 इयर्स रिपिटेशन चालू असतं. का? कट ऑफ लागतो 575 आणि स्टुडंटला पडतात 573. 2 मार्क्सच्या डिफरन्सने त्याचा MBBSचा रँक जातो. मग काय वाटतं की नाही आपण परत एक ट्राय करू, 2 मार्क आपले 2 मार्क कव्हर होऊ शकतात. पण या 2 मार्कावर थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स असतात. थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स त्या 2 मार्क्सवर असतात. पण आपल्याला आत्तापासून जर आपण ह्या एक्झामची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं, कन्सेप्टवर जर फोकस केला, जी कन्सेप्ट आम्ही तुम्हाला शिकवणार आहे, तर तुम्ही इझिली नीट सुद्धा क्रॅक करून तुमचा ऑल इंडिया रँक, ज्याला आपण AIR असं म्हणत असतो, एअरच म्हणून घ्या, ऑल इंडिया रँक तुम्ही आणू शकता. नेक्स्ट, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की सगळ्याच एक्झामची माहिती या ठिकाणी होणार आहे. CET कॉमन एंट्रन्स टेस्ट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट
महाराष्ट्रात जितके पण MBBSचे मेडिकलचे आणि इंजिनिअरिंगचे जे कॉलेजेस आहेत यासाठी सीईटी घेत असते 12वीच्या मुलांसाठी, ही सगळ्यांनाच माहिती आहे. 200 मार्काची सीईटी असते. PCM, PCMB त्याचा क्रायटेरियाही आहे एक पर्टिक्युलर, त्याचं तुम्हाला पर्सेंटेज असतं. मग तुमच्या PCB ग्रुप असेल तर PCB ग्रुपची टोटलचा कट ऑफ लागेल, PCMचा कट ऑफ लागेल. त्या कट ऑफचे स्टुडंट्स गव्हर्नमेंट कॉलेजला लागतील. प्रत्येक कॉलेजचा एक वेगवेगळा कट ऑफ असतो आणि ही टोटली 12वीवर बेस असते. ज्यांचं ध्येय सीईटी आहे त्यांनी 11वीला कन्सेप्ट क्लिअर करा, ज्या त्यांना 12वीला वापरायच्या आहेत एकदम परफेक्ट, आणि मग 12वी त्यांच्यासाठी फार इझी होऊन जाईल. पण 11वी करणं गरजेचं आहे. मी हा मुद्दा आता परत एकदा एक्सप्लेन करतो की 11th तुमच्या बेस आहे 12th स्टँडर्डचा. आपण म्हणत असतो की आता 10वी झाली 11वीला रिलॅक्स करू, एवढं काय अभ्यासाचं गांभीर्य नाही. पण 11thला जर सिरियसली घेतलं तर 12th मध्ये तुमचा रिझल्ट जो होणार तो गॅरंटीड चांगलाच असणार आहे. पण 11thला जर आपण दुर्लक्ष करतो त्याच्यामुळे मुलं 10thला 80% प्लस असतात, पण 12वीला 50 to 60च्या दरम्यान किंवा 60%च्या आसपासच असतात. त्याचं रिझन हे असतं की ते 11वीला लक्ष देत नाही. तर इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं आहे आणि त्याचाच फायदा तुम्हाला 12वीला होत असतो आणि तोच फायदा तुम्हाला सीईटीला होईल. कारण 11वीचा कन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्ही 12वी बोर्ड इझिली शिकाल आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही सीईटीला देऊ शकाल. वेळ महत्वाचा असतो कारण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स एकेका टॉपिकवर 1000पेक्षा जास्त प्रॉब्लेम आहे. एका सब्जेक्टमध्ये 20 लेसन आहे. जवळजवळ मिनिमम तुम्हाला 50,000 MCQ सॉल्व्ह करायचे असतात आणि तुमच्याकडे दिवस किती, 1 वर्ष जरी म्हटलं आपण किंवा 2 वर्षाचे आपण आता 500 दिवस जरी आपण एक कन्सिडरेशन केलं तर एका दिवसाला तुम्हाला किती 10 MCQ नाही 100 MCQ सॉल्व्ह करायला लागणार आहे. आजपासून जर सुरुवात केली तर तेव्हा तुमचे हे 50,000 MCQ सॉल्व्ह होतील. सीईटी पण आपल्याला वाटतं निगेटिव्ह मार्किंग नाही, इझी आहे, बट इझी नाही. जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा कळतं की अरे अभ्यास केला असता तर अजून आपलं थोडंसं चांगलं झालं असतं. तर एवढ्या एक्झाम्स हे करिअर्स आहेत. परत आता तुम्ही म्हणणार की सर करिअर्स काय, DRDO असेल, इस्रो असेल, NTRO रिसर्च सेंटरमध्ये करिअर काय आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍग्रिकल्चर हे सगळ्यांना माहिती हे आहे. बट जे नंतर आहे तर एवढ्या एक्झाम्सची आपण तयारी करून घेणार आहोत. NDA पण आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, त्यात बिट्स पिलानी, VIT, ISR, IISc ह्या इतर ज्या एक्झाम्स आहेत, एंट्रान्स टेस्ट सगळ्या नॅशनल चांगल्याच इन्स्टिट्यूटच्या ऑल ओव्हर द इंडिया जितक्या पण असणार आहे तितकी लिस्टिंग आहे आमच्याकडे. त्या मी तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर एक्सप्लेन करेल. सिलेबस पण सारखाच आहे जवळजवळ. सगळ्यांची तयारी मी करून घेईल जेणेकरून तुम्हाला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळेल, ऑटोनॉमस कॉलेजला प्रवेश मिळेल. बरेच फायदे आहेत, अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात मी तुम्हाला हळूहळू नंतर स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. लक्ष द्या, ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत्या. तुम्हाला बोर्डचा पण अभ्यास करायचा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा पण अभ्यास करायचा आहे आणि KVPY सर्वात महत्वाची एक्झाम आहे. कारण KVPY तुमचे JEE आणि नीटचा पाया आहे. KVPY क्रॅक झाली तर JEE आणि नीट तुमचा फिक्स ऑल इंडिया रँक तुम्ही आणू शकता. तेवढा तुमचा अभ्यास झालेला असणार. कारण KVPY डोक्याला चालना देते. KVPYचे क्वेश्चन्स डोक्याला फार चालना देतात, ट्विस्ट फार गोंधळात पडत असतात, कन्फ्युज, आणि हेच कन्फ्युजन असतं MCQs मध्ये. तुम्ही ज्या क्वेश्चनचं आन्सर काढता तुमच्या मेथडनी तो सुद्धा ऑप्शन तिथं अवेलेबल असतो, बट तो प्रत्येक वेळेस करेक्टच येईल हे गरजेचं नसतं. त्याच्यामुळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी कन्सेप्च्युअल नॉलेज कंडिशन वाईज प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर फार इझी आहे. त्याच्यासाठी माइंड बीची टीम तुमच्या सोबत आहेतच. मी तुम्हाला माइंड बीच्या टीमशी एकदा ओळख करून देतो. फिजिक्ससाठी मी स्वतः, माझ्या बरोबर रेणुका मॅडम आहेत, IIT बॉम्बे इंटर्न आहे, IIT मुंबईला IIT पवईला जे आहे तिथे त्यांची इंटर्नशिप झाली आहे. नेहा राठी मॅडम त्या फर्स्ट रँक होल्डर आहेत केमिस्ट्रीमध्ये. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आहेत, कन्सेप्च्युअल नॉलेज तुम्हाला एक्सप्लेन करतील. व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुम्हाला कळेलच. शुभांगी पवार मॅडम, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, ह्या सुद्धा तुम्हाला फिजिकलच्या काही कन्सेप्ट सांगतील की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय युजफुल असतात, काय गोष्टी आहेत, काय आपल्याला बेसिक गोष्टींची गरज आहे. त्यात आता दोन्हीही मॅडम मिळून केमिस्ट्रीची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर आहे आणि ते एकदम बेस्ट तुम्हाला एक्सप्लेन करतील. बायोलॉजीचं तर काही आपण म्हणू शकतो की कारण फॅकल्टी इतकी चांगली आहे की तुम्ही विचार करणार की इतकी चांगली फॅकल्टी जालन्यात आम्हाला अवेलेबल होते. गणेश शेटकलवा सर, CSIR नेट, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल अँड रिसर्च, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट एक्झाम नेट एक्झाम घेत असते, नेट JRF एक्झाम घेत असते. तर ऑल इंडिया रँक सरांचा 57 आहे लाईफ सायन्सेस मधून.
ते CSIR नेट क्रॅक आहे. त्यांच्याबरोबर योगेश उर्धुके सर आहेत, ते सुद्धा MSc बॉटनीत रँकवर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि मॅथमॅटिक्ससाठी शैलेश सर आहे, जे व्हिजिटिंग फॅकल्टी होते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नागेवाडी जालनाला. तर अशा प्रकारे माइंड बीची एकदम वेल एक्सपिरियन्स अँड क्वालिफाईड फॅकल्टी आहे. हेच डिस्कशन आम्ही कॉलेजमध्ये करत होतो की आता आम्हाला MSc आणि BSc चे बरेच स्टुडंट्स कॉलेजमध्ये भेटतात की सर, जर आम्हाला हे 11वी-12वीला माहिती असतं तर आम्ही जीव तोडून एफर्ट्स घेऊन 85% घेतले असते, इन्स्पायर स्कॉलरशिप मिळवली असती, जी की मलाही मिळाली. इथे इन्स्पायर स्कॉलर मी माझ्यासमोर इथं मेन्शन केलेलं आहे, ती मिळवली असती, KVPY क्रॅक केली असती. आम्ही सुद्धा 5 वर्ष BSc MSc ला एक चांगल्या वेल नोन रिसर्च सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी गेलो असतो आणि आज आमच्याला 1 वर्षाची रिसर्च सेंटरमध्ये इंटर्नशिप दरवर्षी 2-2 महिने म्हटल्यावर कंप्लीट झाली असती आणि आज आमचं सुद्धा करिअर ब्राईट असतं. परंतु मार्गदर्शनाअभावी आम्हाला ते माहिती झालं नाही, त्यावेळेस ती गोष्ट उपलब्ध झाली नाही म्हणून मागे राहिलो आम्ही. तर ह्याच प्रमाणे तुम्हाला मागं नाही राहायचंय, तुम्हाला समोर जायचंय, वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचंय. ते म्हणतात ना सगळेजण की हम क्यों चले उस राह पर जिस राह पर सभी चले. अरे ते बरोबरच आहे की प्रत्येक गोष्ट आपण नाही, मित्र झाला इंजिनिअरिंगला म्हणून इंजिनिअरिंगला जातो, पण तुझ्याकडे जर इनोव्हेटिव्ह आयडियाज येत असतील, इन्व्हेन्शन, तुला रिसर्च, तुला काहीतरी नवीन करायची आवड असेल, मुलगा असो मुलगी असो, तर माझं हे सजेशन आहे की तुम्ही एकदा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही, ऍडमिशन अजून घ्यायचे बाकी आहेत. ओके. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सगळ्यांनाच हा प्रश्न पडत असतो की नेमकं कसं तुम्ही ह्या सगळ्या एक्झामची तयारी करून घेणार आहात, तुमचे की फीचर्स काय आहेत क्लासेसचे, आम्हाला तेही माहिती नाहीये. तर परफेक्ट स्टडी मटेरियल आहे, प्लस आम्ही ज्या नोट्स जशा प्रकारे बनवतो, आम्ही स्टुडंटमध्ये एक स्किल डेव्हलप करणार आहोत की नोट्स कशा प्रकारे बनवल्या जातात, क्वेश्चनचे आन्सर कशा प्रकारे लिहिल्या जातात, ही स्किल आम्ही स्टुडंटमध्ये देणार आहोत. कारण बोर्डात कसाही क्वेश्चन येतो, मिक्स क्वेश्चन येतो 2-3 टॉपिक वरचा, तो स्टुडंटला ऑन दी स्पॉट सॉल्व्ह करता आला पाहिजे एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे आम्ही हे नॉलेज सुद्धा मुलांना शिकवणार आहोत. परत बेस्ड ऑनलाईन टीचिंग मेथड आहे, जसा हा करिअर गायडन्सचा सेमिनार चालला अशाच प्रकारे ऑनलाईन टीचिंग मेथड आहे. सगळे व्हिडिओ अशाच प्रकारचे आहेत. कंपल्सरी डाऊट सेशन आहे, डाऊट सेशन मध्ये स्टुडंट्स डाऊट विचारणार, आम्ही त्यांना तिथंच एक्सप्लेन करणार, त्यांचे प्रत्येकाचे डाऊट क्लिअर होणार आहेत. डेली असाइनमेंट मध्ये त्यांची प्रॅक्टिस होईल. डाऊट सेशनचा जो पिरियड असणार आहे तो जितके वेळ डाऊट्स असणार आहे तितके वेळ तो पिरियड चालणार आहे. असं नाही की 1 आवर पिरियड आहे, डाऊट्स ओव्हर नाही. एक दिवस एकच सब्जेक्टचे डाऊट होणार, पण जितके डाऊट आहे तितके डाऊट त्या दिवशी कंपल्सरी कंप्लीट होणार. नंतर वीकली प्रॅक्टिस टेस्ट आहे, त्याच्यामुळे मुलांना कळेल की त्यांचं काय चुकतं काय नाही. बट सर्वात इम्पॉर्टंट, मंथली मेगा टेस्ट. ही मंथली मेगा टेस्ट जी आहे माइंड बीची, ही मंथली मेगा टेस्ट इतकी चांगली आणि व्यवस्थित आम्ही अरेंज केलेली आहे. असं नियोजन आहे या मेगा टेस्टचं की सुरुवातीला 6 ते 8 महिने विद्यार्थी म्हणणार सर आम्हाला 100 पैकी 30 ते 40 मार्काच्यावर पडणारच नाही, परंतु 6-8 महिन्यानंतर ते स्टुडंट प्रिपेअर्ड असतील त्यांच्या कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला. ह्या मेगा टेस्टच्या नियोजनामुळे, आमच्या अरेंजमेंटमुळे की ही मेगा टेस्ट आम्ही अशा प्रकारे कंडक्ट करणार आहोत. तर विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट इतक्या व्यवस्थित दांडग्या होतील, क्लिअर होतील, स्ट्रॉंग होतील. जेव्हा ते नीट जेईई केवीपीची एक्झाम द्यायला हॉलमध्ये बसतील, ऑनलाईन असो ऑफलाईन असो, त्यांना वाटणार नाही की ते एकदम मेन एक्झाम देत आहात, त्यांना वाटेल रेग्युलरच एक्झाम. असं इतकं चांगलं नियोजन आमचं मंथली मेगा टेस्टचं आहे. त्यासाठी म्हणतो की तुमचं करिअर माइंड बीच्या टीम सोबत ब्राईटच आहे, म्हणून म्हणतो की आज तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि एक व्हिडिओजला सुरुवात करून घ्या. www.mind-b.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करा ब्राईट करिअरसाठी. सगळ्या गोष्टी, अजून वेगवेगळे करिअर्स आम्ही तुम्हाला हळूहळू सांगू, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ. घनसावंगी, अंबड, भोकरदन्स मधून ऍडमिशन आले, जालना जिल्ह्यातून ऍडमिशन आलेले आहेत. आता ऑनलाईन क्लास आहेत, ते म्हणतात की सर आम्ही डिसेंबर पर्यंत ऑनलाईन करू, 12वीला आम्ही तुमच्याकडे येऊ. इतका चांगला रिस्पॉन्स आहे. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं तर फक्त आता सध्या ऑनलाईन क्लासेस आहे म्हणून स्टुडंट जितके असतील तितक्यांचं सोबतच होईल. बट त्याच्यानंतर जेव्हा ऑफलाईन रेग्युलर क्लासरूम कोर्स सुरू होतील तेव्हा सुद्धा माइंड बीचा क्लास ऑनलाईन सुरू राहणार आहे. याचा अर्थ सपोज 2 दिवस एखादा विद्यार्थी आजारी येतो, क्लासला येऊ शकला नाही, तर जनरली त्या मुलाचं तेवढं मिस होतं आपल्या इथे जालन्यात. परंतु आम्ही जे क्लासमध्ये रेग्युलर शिकवणार आहोत त्याचे व्हिडिओ सुद्धा आम्ही आपल्या ऍपला, आपल्या पोर्टलला दररोज अपलोड करणार आहोत आणि विद्यार्थी तो व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकतो घरी असून सुद्धा. म्हणजे त्याला जर उद्या लेक्चरला यायचं, आज त्याची सुट्टी झाली तर तो ते लेक्चर्स बघून येऊ शकतो, प्रिपेअर होऊ शकतो. सर मला तुम्ही काल हे शिकवलं, मला हे कळलं नाही,
त्यात दुसऱ्यांचा पण फायदा, दुसऱ्या स्टुडंट्सची पण रिव्हिजन होऊन जाईल, त्यात स्टुडंटची रिव्हिजन होईल आणि त्याचं मिस होणार नाही. परत असा बेनिफिट असतं की 12वीला मुलं असतात, जेईची नीटची प्रिपरेशन करतात, 11वीला एक कन्सेप्ट शिकलेली असते पण ती लक्षात येत नसते. आता 1 वर्षानंतर आपण अभ्यासाला लागतो जेई नीटला, 12वीला पण मार्च मध्ये बोर्डाची तर 2 महिने असतात आपल्याकडे. मग विद्यार्थी कन्फ्युज होतात. तर ते कधीही लॉग इन करून ऑनलाईन जाऊन त्या कन्सेप्टचा तो व्हिडिओ बघू शकतात, त्याच्याने त्यांना मदत होईल, नाही ही कन्सेप्ट अशी आहे, आणि त्यांची रिव्हिजन होण्यास त्यांना अजून मदत होईल. तर माइंडबीचा क्लास ऑनलाईन परमनंटली असणार आहे, क्लासरूम कोर्स असणार आहे. सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतोय आणि एका क्लासमध्ये, क्लासरूम कोर्समध्ये फक्त 40 स्टुडंट असतील. लेट्स से 100+ ऍडमिशन आहे, 3 बॅच होतील, पण एका क्लासमध्ये फक्त 40 स्टुडंट बसतील. का? आता 40 स्टुडंटवर आम्हाला लक्ष द्यायला फार सोपं जातं. हीच माइंडबीची स्पेशालिटी आहे की मुलांना डेव्हलप करतात, मुलांमधल्या क्वालिटी आम्ही डेव्हलप करतो. आम्ही कॉलेजमध्येही तेच करतो, मुलांना डेव्हलप करतो, त्यांच्यातल्या क्वालिटी डेव्हलप करतो. आणि आता आम्ही जे कलिग्स होतो कॉलेजमध्ये, आता आम्ही क्लासेस सुरू करतोय. आणि तुमच्या मुलाच्या चांगल्या भवितव्यासाठी एकदा तुम्ही कॉल करून, तुम्हाला जर काही डाऊट असतील तर पालकांनी सुद्धा मला कॉल करा, पालकांनी सुद्धा विचारा की त्यांना काय डाऊट वगैरे असतील. तर 9834841659 हा नंबर आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. वेबसाईटवर गेल्यावर डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही तिथं क्लिक केलं तर तो ओपन होऊन जाईल, मेसेज येऊन जाईल, आणि तुम्ही मला कॉलही करू शकता. कॉल तुम्ही कधीही करा, असं नाहीये कॉलचं बंधन. सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत कधीही कॉल करा, मी एनी टाइम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. थँक्यू सो मच.